आज देशव्यापी आंदोलनानिमित्त सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने नवापूर तहसीलवर हे निर्देशन करण्यात आले। प्रमुख या मागण्या होत्या की माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी 2023 मध्ये सत्यशोधक शेतकरी सभेच्या पायी बिडार महामोर्चाला दिलेल्या आश्वासनाचे इथल्या प्रशासनाने अंमलबजावणी केली नाही। वारंवार निवेदने मोर्चे काढून सुद्धा इथलं प्रशासन त्याची अंमलबजावणी करत नाही। त्यासाठी हा इशारा मोर्चा होता। त्याच्यानंतर कोटडा आणि नांदवण परिसरात जी गायरान जमिनी आहे ती गायरान जमिनी परस्पर कलेक्टर मॅडमने एमआयडीसीच्या नावावर केलेली आहे। ती जमीन परत आदिवासींच्या ग्रामपंचायतच्या नावावर करण्यात यावी ही दुसरी मागणी होती। त्याच्यानंतर तिसरी जी मागणी होती की कामोद, खोकचा, भोरपाडा, दापूर परिसरामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे जल जंगल जमीन मेघा इंजिनियरला विकलेली आहे, करार केलेला आहे, ते ताबडतोब रद्द करण्यात यावे। कारण की आम्ही पिढ्यानपिढ्या तिथं वन जमीन कोसतोय, आम्हाला वनपट्टा मिळालेला आहे, तिथे शेतकरी आहेत। या जमिनी व्यतिरिक्त आमच्या उपजीविकेचं दुसरं साधन नाही, त्यामुळे हा करार ताबडतोब रद्द करण्यात यावा। त्याच्यानंतर नवापूर तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे अनेक हजारो शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। या नवापूर तालुक्यामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये एकाही आदिवासी शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळालेली नाही, त्यामुळे अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी। त्याच्यानंतर जे कामगारांबद्दलचे कायदे तयार केलेले ते कायदे ताबडतोब रद्द करण्यात यावे, पैसा भरती करण्यात यावी, अशा अनेक मागण्या घेऊन आज आम्ही तहसीलदारावर मोर्चा काढलेला होता, परंतु तहसीलदार साहेब इथं आलेले नाही। आम्ही निषेध करतो की अगोदर सूचना देऊन सुद्धा प्रशासन इतकं ढिम आहे की आदिवासींचे प्रश्न ऐकण्यासाठी कुणीही तयार नाही। जर या प्रश्नावर तात्काळ निर्णय घेतला नाही, मार्च महिन्यामध्ये हजारोच्या संख्येने सत्यशोधक शेतकरी सभा पुन्हा पायी बिडार महामोर्चा हा नवापूर ते मुंबई काढण्यात येईल। हा मोर्चा काढण्याची इच्छा नसेल, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असेल तरी आम्ही जे मागणी केलेल्या त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात यावी हा इशारा देण्यासाठी आज आम्ही इथं शेतकरी जमलेला आहोत।